नमस्कार. शॉपिंग आणि भूक. तुम्हाला वाटेल या दोन गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध असू शकतो. पण थांबा, आज आपण आपल्या पाकिटाचा आणि पोटाचा एक असाच आश्चर्यकारक संबंध उलगडणार आहोत. जरा आठवून बघा, असं कधी झालंय का की तुम्ही जवळच्या दुकानात किंवा मॉलमध्ये गेलात फक्त एखादी छोटी गोष्ट आणायला, समजा दूध, आणि बाहेर पडताना तुमच्या हातात दोन मोठ्या पिशव्या आहेत. घरी आल्यावर आपण विचारात पडतो की अरे, हे सगळं मी का घेतलं, याची तर मला गरजच नव्हती. आणि मग साहजिकच आपण दोष देतो दुकानाच्या आकर्षक मांडणीला किंवा त्या बाय वन गेट वन फ्रीच्या बोर्डला. आपल्याला वाटतं की त्यांच्या मार्केटिंगमुळे आपण फसलो, पण खरं तर तसं नाहीये. हो, खरा गुन्हेगार ते दुकान किंवा ती ऑफर नाहीये, तर ते आहे तुमचं रिकामं पोट. विश्वास बसत नाहीये ना? चला, यामागचं मानसशास्त्रीय सत्य काय आहे ते समजून घेऊया. मानसशास्त्र एक अगदी सरळ गोष्ट सांगतं. खरेदीला जाताना आपलं पोट भरलेलं आहे की रिकामं, यावर आपलं बिल किती येणार हे ठरतं. म्हणजे बघा, उपाशी पोटी शॉपिंग करणं म्हणजे आपल्याच पैशांवर विपत ओढवून घेण्यासारखं आहे. आणि हे काही आम्ही हवेत बोलत नाहीये. युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटाने केलेल्या एका अभ्यासात हे सिद्ध झालंय की जे लोक भुकेले असताना खरेदी करतात ते पोट भरलेल्या लोकांच्या तुलनेत तब्बल 64% जास्त खर्च करतात. 64%. विचार करा, केवढा मोठा आकडा आहे हा. पण असं होतं तरी का? आपलं रिकामं पोट आपल्या मेंदूवर अशी काय जादू करतं की आपण गरज नसलेल्या वस्तू सुद्धा विकत घेऊ लागतो? यामागे खूप इंटरेस्टिंग विज्ञान आहे. चला, तेच समजून घेऊया. बघा, जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपल्या शरीरात ग्रेलिन नावाचं एक हॉर्मोन तयार होतं. याला भूक हॉर्मोन असंही म्हणतात. पण याचं काम फक्त मेंदूला जेवायला दे असं सांगण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर ते आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेलाच ताब्यात घेतं. होतं काय की भूक लागल्यावर आपल्या मेंदूमध्ये एक अभावाची भावना तयार होते. म्हणजे त्याला वाटायला लागतं की काहीतरी कमी आहे. आपला आदिमानव काळातला मेंदू याला धोक्याचं सिग्नल समजतो आणि मग तो म्हणतो, अरे बापरे, गोष्टी कमी आहेत, चला जे दिसेल ते मिळवा आणि त्याचा साठा करून ठेवा. आणि ह्यातली सगळ्यात गमतीची गोष्ट काय आहे माहितीये? ही साठा करण्याची इच्छा फक्त खाण्यापिण्याच्या वस्तूंसाठी नसते. भुकेलेला मेंदू प्रत्येक गोष्टीकडे मिळवण्यासारखी वस्तू म्हणून बघतो. मग ते कपडे असोत, नवीन मोबाईल असो किंवा दुसरं काहीही, तो तुम्हाला प्रत्येक गोष्ट खरेदी करण्यासाठी अक्षरशः भाग पाडतो. बरं, तर आता आपल्याला प्रॉब्लेम काय आहे आणि त्यामागचं विज्ञान काय आहे हे तर कळलं. पण मग या मानसिक खेळापासून आपल्या कष्टाचे पैसे वाचवायचे कसे? काळजी करू नका, त्यासाठी काही सोप्या आणि 100% प्रभावी टिप्स आहेत. सगळ्यात पहिली आणि सर्वात महत्त्वाची टिप, शॉपिंगला जाण्यापूर्वी नेहमी काहीतरी खाऊन निघा. अगदी बरोबर. पोट भरलेलं असेल तर आपला लॉजिकल मेंदू म्हणजे सारासार विचार करणारा मेंदू जागृत असतो. तो आपल्याला भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेऊ देत नाही. दुसरी टिप आहे चॉकलेट ट्रिक. समजा अचानक शॉपिंगला जायचं ठरलं आणि भूक लागली असेल तर एक छोटा चॉकलेटचा तुकडा खा. यामुळे काय होतं की आपल्या रक्तातील साखरेची पातळी स्थिर होते आणि भुकेमुळे बेचैन झालेला आपला मेंदू शांत होतो. तो पुन्हा नीट विचार करू लागतो. आणि तिसरी सर्वात सोपी टिप, शॉपिंग लिस्ट बनवा आणि तिला कटाक्षाने फॉलो करा. हो, कारण भुकेल्या अवस्थेत आपल्याला मोहात पडायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे एक लिस्ट बनवा आणि ठरवा की लिस्टवर नसलेली एकही गोष्ट विकत घ्यायची नाही. तर या संपूर्ण चर्चेचा सार एका सोप्या आणि पॉवरफुल प्रश्नामध्ये आहे, जो आपण खरेदीला जाण्यापूर्वी स्वतःला नेहमी विचारायला हवा. म्हणून पुढच्या वेळी शॉपिंगला जाताना पैशांचं पाकिट काढण्याआधी एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, मी काही खाल्लं आहे का? लक्षात ठेवा, जसा उपाशी माणूस रागात चुकीचे निर्णय घेतो तसाच तो शॉपिंगमध्येही चुकीचे निर्णय घेतो. मनाच्या अशा अनेक खेळांबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अजित पाटील यांच्याशी नक्की संपर्क साधा. परीस फाउंडेशनतर्फे हा माहितीपूर्ण आढावा पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.